11th ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी स्पेशल राऊंड 1चे फॉर्म सुरू झालेले आहे. तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल किंवा ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नसेल ते संपूर्ण विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे ते विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशनमध्ये आपला आयडी आणि पासवर्ड तयार करतील आणि त्यानंतर फॉर्म भरतील. आणि पार्ट 1चा जो व्हिडिओ असेल या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ त्यांनी बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत राऊंड 1, 2 आणि 3 यामध्ये कोणत्याही राऊंडमध्ये जर पार्टिसिपेट केलेलं असेल म्हणजे फॉर्म भरलेला असेल तर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड हा रेडी आहे. तर तुम्हाला लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे लॉग इन करून आपल्याला तुमच्याकडे जो आयडी आणि पासवर्ड आहे तुमचा तो आयडी आणि पासवर्ड यूज करून तुम्हाला लॉग इन करून घ्यावं लागेल. ठीक आहे. तर नवीन विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करा. ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नसेल तेच विद्यार्थी आणि ज्यांनी आतापर्यंत भरलेला असेल त्यांनी लॉग इन करा. लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे जो आयडी आहे तो आयडी टाका, पासवर्ड टाका आणि कॅप्चा इन्सर्ट करून तुम्ही साइन इन करा. पासवर्ड फॉरगेटसुद्धा करू शकता जर पासवर्ड माहिती नसेल तर. ठीक आहे. तर सर्वात प्रथम लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण डॅशबोर्ड दिसून पडत असेल. ठीक आहे. आता यामध्ये समजून घ्या. बघा, हा जो आहे तुमचा पार्ट 1 आहे ज्यामध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. हा आपला सेल्फ व्हेरीफाईड आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, राऊंड 3 मध्ये सुद्धा आपण फॉर्म भरलेला आहे, नंबर लागलेला नाही आहे. तुमचा फॉर्मसुद्धा सेल्फ व्हेरीफाईड असेल, काही हरकत नाही आहे जर असेल तर. जर इथे इनकम्प्लीट वगैरे असेल तर अगोदर तुम्हाला हा जो पार्ट 1 आहे इथून हा कंप्लीट करून घ्यावा लागेल. ठीक आहे. ज्यामध्ये जे जे इन्फॉर्मेशन मागण्यात येईल आणि तो जर तुम्हाला पार्ट 1 पाहिजे असेल तर व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तो बघा. आणि सर्वात प्रथम हे जे ऑप्शन आहे हे सेल्फ व्हेरीफाईड असेल तरच तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरू शकता ज्यामध्ये आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे. तर पार्ट 2 बघा, इथे इनकम्प्लीट आहे, इथे सुद्धा इनकम्प्लीट आहे, नॉट फिलिंग, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन असेल. ठीक आहे. तर आता इथे बघा हा फॉर्म आपण भरणार आहे जो असणार आहे आपला कॅप राऊंड मधला स्पेशल राऊंड 1. ठीक आहे. तर हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, कॅप ऑप्शन पार्ट 2. यामध्ये 3 ऑप्शन आहे. सर्वात प्रथम तुम्हाला मीडियम, आर्ट, कॉमर्स, सायन्स चूज करायचं, नंतर कॉलेजेस ॲड करायचं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे हा तुम्हाला लॉक करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही स्टेप कंप्लीट करायचे आहे. ओके. ज्यांचे पार्ट 1 बाकी असेल त्यांनी पार्ट 1 अगोदर कंप्लीट करा आणि त्यानंतर तुम्ही पार्ट 2चा फॉर्म भरू शकता. क्लिअर. तर आता चूज स्ट्रीम आणि मीडियमला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता, यामध्ये बघू शकता तुम्ही संपूर्ण तुमचे 10वीचे मार्क्स बघू शकता. त्यानंतर इथून तुम्हाला स्ट्रीम दिलेली आहे. तुम्हाला स्ट्रीम चेंज करायची असेल तुम्ही करू शकता. अगोदर तुम्ही सायन्समधून फॉर्म भरलेले असेल, आता तुम्हाला आर्ट, कॉमर्स पाहिजे आहे, करू शकता, काही हरकत नाही आहे. म्हणजे तुम्ही फ्रेशमध्ये फॉर्म आहे तुमचा, नवीन फॉर्म आहे, तुम्हाला जसं वाटेल तसा फॉर्म भरू शकता तुम्ही, काही हरकत नाही आहे. आम्हाला सायन्स पाहिजे आहे, सायन्स टाकलेला आहे, सायन्स इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मीडियम टाकलेला आहे. ठीक आहे. आता इथून करणार आम्ही सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आमची दुसरी स्टेप आहे जी म्हणजे ज्यामध्ये आम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जी स्ट्रीम पाहिजे आहे स्ट्रीम ॲड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झालेले आहे. सर्वात प्रथम तुम्हाला लास्टमध्ये यायचं. लास्टमध्ये तुम्ही लास्ट राऊंडमध्ये जेवढेही कॉलेजेस ॲड केलेले होते ते तुम्हाला सर्वात शेवटी दिसून पडत आहे. या ॲक्शनमधून हे संपूर्ण कॉलेजेस अगोदर डिलीट करून टाका म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये एकही कॉलेज तुम्ही निवडल्यामध्ये राहणार नाही आहे. क्लिअर. पहिला पॉईंट क्लिअर करा. ठीक आहे. हे सिलेक्टेड कॉलेज आहे, आपण हे सिलेक्ट करून ठेवलेले आहे. लास्ट राऊंडमध्ये टाकलेले कॉलेज होते आपले राऊंड 3 मध्ये. आणि ज्यांचा फ्रेश फॉर्म असेल त्यांना काही ऑप्शन दिलेलं नसेल अशा प्रकारे. ठीक आहे. ज्यांनी भरलेलं असेल त्यांच्यासाठी आहे फक्त. इथून संपूर्ण जे कॉलेजेस आहे डिलीट करून टाका अगोदर, म्हणजे आपण संपूर्ण स्टेप बाय स्टेप फॉर्म भरणार आता. ठीक आहे. हे डिलीट झाले की आता आपल्याला टाकायचं आहे ज्या एरियामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या एरियामधली डिटेल्स म्हणजे माहिती समजा. बघा कशा प्रकारे. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश मीडियम राहील, सायन्स असल्यामुळे इथे तुम्ही आर्ट, कॉमर्स घेऊ शकता. सेम प्रोसेस असणार आहे. ठीक आहे. इथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट, तालुका टाका म्हणजे ज्या एरियामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इथून तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे आहे, गव्हर्नमेंट पाहिजे आहे, ॲडेड पाहिजे आहे, सेल्फ फायनान्स पाहिजे आहे, संपूर्ण ऑप्शन दिलेलं आहे. यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथून बॉईज गर्ल्स इथे काही करू नका. कॉलेजचं नाव युडाईज कोड टाकायची गरज नाही आहे. इथून सब्जेक्ट, तर हा सब्जेक्ट सायन्स फील्डमध्ये विचारण्यात येते. कोणाला कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण व्होकेशनल सब्जेक्ट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये सिलेक्ट करावा लागेल तुम्हाला. कारण तुम्ही जर सिलेक्ट केलं आणि सर्च केलं तर तुम्हाला ते कॉलेजेस येणार ज्यामध्ये तुम्ही जो सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे तेच कॉलेज तुमच्यासमोर उपलब्ध होणार. आणि इथे जर तुम्ही एकही ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही, कोणतंही ऑप्शन सिलेक्ट केलं नाही समजा, तर तुम्हाला जनरल सायन्सचे ऑप्शन येणार. क्लिअर. तर यामधून तुम्हाला जर सब्जेक्ट पाहिजे असेल तर क्लिक करा, नसेल पाहिजे तर नका टाकू एकही सब्जेक्ट, त्याला ब्लँक ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन टाका आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा. सर्चला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण कॉलेजेस आलेले आहे. यामध्ये तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे, त्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, इथून ॲड करू शकता. ठीक आहे. तुम्ही 10 कॉलेजेस ॲड करू शकता. तुम्हाला 1 करायचं असेल 1 करा, 2 करायचे असेल 2 करा, 3 करायचे असेल 3 करा. काही यामध्ये असं सांगितलेलं नाही की तुम्ही
किती करू शकता, फक्त लिमिट आहे 1 ते 10च्या मधात तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता आम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे आम्ही या प्रकारे इथून जे ॲडचं ऑप्शन दिलेलं आहे ॲड करत जा, कॉलेज चेक करून ते कॉलेज तुमचे खालच्या साईडला परत एक ऑप्शन जाईल सिलेक्टेड लिस्टमध्ये, ते कॉलेजेस तिथे ॲड होऊन जाणार. तर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे इथून ॲड करून घ्या. बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ॲड केलेले कॉलेज दिसून पडत असेल. यामध्ये आम्ही 8 कॉलेजेस ॲड केलेले आहे. ठीक आहे. यामधून आता तुम्हाला जर कॉलेज कोणतं डिलीट करायचं असेल तर डिलीटचं ऑप्शन आहे रेडमध्ये, डिलीट करू शकता. त्याचप्रमाणे सिक्वेन्स लावायचं ऑप्शन दिलेलं आहे, वर खाली करू शकता. वरच्या ॲरोनी वर जाणार कॉलेज, खालच्या ॲरोनी खाली येणार. या प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे, लावून घ्या. डिलीट करायचं असेल, एखादं कॉलेज एक्स्ट्रा असेल तुम्ही डिलीट करू शकता रेडमधून. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही जी प्रोसेस आहे एवढी प्रोसेस करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह चॉईस करायची आहे. ठीक आहे. सेव्ह चॉईस केल्यानंतर तुम्ही जेही 8 ऑप्शन दिले आहे, तुम्ही किती देऊ शकता, आम्ही 8 दिलेले आहे. ठीक आहे. हे 8 ऑप्शनसुद्धा तुमचे सेव्ह होऊन जाणार. कशा प्रकारे तुम्ही सुद्धा बघू शकता. तर इथे आता आम्हाला करायचं आहे सेव्ह आणि नेक्स्ट. सेव्ह आणि नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघू शकता प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली. ठीक आहे. तर लास्ट वेळा काय झालं होतं की इथे विद्यार्थ्यांना प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली दिसलं, विद्यार्थ्यांना असं वाटलं आपला फॉर्म सबमिट झाला आहे, फॉर्म सोडून दिला. परंतु असं तुम्ही करू नका. तर हा फॉर्म इथे कंप्लीट झालेला नाही आहे. तुम्हाला आता एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे की लॉक ऑप्शन फॉर्म. इथे क्लिक करूनच तुम्ही तुमचा फॉर्म लॉक करा. जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील त्यांचाच फॉर्म सबमिट होणार आहे. बघा अशा प्रकारे लॉकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसत आहे, तुमची माहिती वगैरे ही आपण ब्लर केलेली आहे यूट्यूब पॉलिसीनुसार. ठीक आहे. इथे 10वीचे मार्क्स वगैरे दिसत आहे, तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसत आहे, तुम्ही टाकलेले कॉलेजेस, आम्ही 8 कॉलेज टाकलेले आहे, सिक्वेन्स 1 2 3 4 संपूर्ण माहिती तुम्ही स्क्रीनवर बघू शकत आहात. संपूर्ण फॉर्म बघू शकता तुम्ही. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म एकदा बघून घ्या. जर संपूर्ण A to Z माहिती ओके असेल तर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, या चेकबॉक्सला क्लिक करा. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म अजूनही इनकम्प्लीट आहे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्स. इथून तुम्ही लॉक केल्यानंतरच तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार. ठीक आहे. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉक ॲप्लिकेशन प्रिफरन्सला. बघू शकता प्रिफरन्स लॉक झालेला आहे, ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसून पडेल तुमच्या. आणि त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डला क्लिक करायचं. इथे जे ऑप्शन दिलेलं आहे डॅशबोर्डला इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे समजून घ्या. बघा पहिला जो फॉर्म होता तुमचा हा सेल्फ व्हेरीफाईड होता. इथे जेव्हा फॉर्म भरला आपण काय होतं इनकम्प्लीट लिहून होतं. आता काय आहे कंप्लीट अँड लॉक. ज्यांचे फॉर्ममध्ये इथे कंप्लीट अँड लॉक असेल त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म व्यवस्थित आणि फायनल सबमिट झालेले आहेत, म्हणजे यांचे नंबर लागण्याचे चान्सेस आहेत स्पेशल राऊंड 1मध्ये. ठीक आहे. ज्यांची फॉर्म इथे इनकम्प्लीट असेल त्यांचा नंबर लागणार नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कोट्याअंतर्गत फॉर्म भरू शकता. इनहाऊस कोटा इलिजिबल असेल तर मायनॉरिटी आणि मॅनेजमेंट कोटा. तुम्हाला जर भरायचं असेल तर तुम्ही कोट्याअंतर्गत इथं ऑप्शन दिलेला आहे, इथे क्लिक करा. इथून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. सेम प्रोसेस आहे जशी आता आपण भरलेली आहे. फक्त एवढंच आहे की डॅशबोर्डला येऊन चेक करा की कंप्लीट अँड लॉक आहे का. जर कंप्लीट अँड लॉक असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे, तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे असे तुम्ही समजू शकता. तर या प्रोसेसनी स्पेशल राऊंड 1चा फॉर्म विद्यार्थ्यांनी भरा, काळजीपूर्वक भरा, चुका होऊ देऊ नका, जेणेकरून या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागणं गरजेचं आहे. कारण की स्पेशल राऊंड 2 होणार की नाही होणार असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले असेल. ठीक आहे. जर झाला नाही तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात. त्यामुळे हा जो राऊंड आहे व्यवस्थित भरा, जेणेकरून तुमचे नंबर लागले पाहिजे. आणि पुढे जशा जशा अपडेट येतील त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.